नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण नुकसान भरपाईचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. अलीकडेच जवळपास सर्व शेतकऱ्यांचे पेरणे झालेले आहे. त्यानंतर या ठिकाणी पीक वदर आल्यावर तुमचे जे नुकसान होते, फॉर एक्झाम्पल हरणांमुळे, डुकरांमुळे किंवा इतर कारणास्तव जे फॉरेस्टच्या अंडरमध्ये जे नुकसान होते त्याचा ऑनलाईन फॉर्म भरून तुम्हाला क्लेम करता येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे मोबाईलच्या माध्यमातून याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे यासाठी. चला मित्रांनो, जास्त टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोममध्ये टाकायचं आहे mahaforest.gov.in. अशा प्रकारे सर्च केल्यावर किंवा मग तुम्हाला सर्च करायचं आहे RTS पोर्टल. अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला या पहिल्याच लिंकला ओके करायचं आहे. RTS पोर्टल या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक इंटरफेस तयार होतो. आता याच ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी बरेच ऑप्शन दिसतील तुम्हाला आणि इकडे पहा तुम्ही एक 5 नंबरचं ऑप्शन आहे. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारे मिस्टेक व्हायला नको. आता या ठिकाणी 5 नंबरचं ऑप्शन आहे की वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेले पीक नुकसानीकरता नुकसान भरपाई मंजूर करणे. अशा प्रकारे या 5 नंबरचं ऑप्शन दिलेलं असून आणि इकडे पाहता तुम्ही एक PDF स्वरूपात एक ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे 5 नंबरच्या ऑप्शनला. मित्रांनो, अशा प्रकारे या 5 नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे फॉर्म भरायचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. हे तुम्हाला एकच फॉर्म आहे आणि हा एकच फॉर्म तुम्हाला पद्धतशीरपणे भरून घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन आहे, या ठिकाणी उमेदवाराचे पूर्ण नाव म्हणजे ओनली मराठी अल्फाबेट. तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. ज्याही कॅन्डिडेटचा फॉर्म भरायचा असेल किंवा ज्याही स्वतःचा फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी मराठीमध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे. मराठी जर का येत नसेल तुम्ही कॉपी वगैरे करू शकता. व्हॉट्सअपवर नाव टाकून तुम्ही इकडे पेस्ट करून कॉपी करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, जर का मराठीमध्ये येत नसेल तर. त्यानंतर इकडे टाकायचं आहे तुमचं 2 नंबरच्या कॉलममध्ये मोबाईल नंबर हा चालू असणे गरजेचे आहे. त्याच्यात बॅलन्स असणे गरजेचे आहे, कारण की OTP तर नाही येणार, परंतु जेव्हा ते व्हेरिफिकेशन वगैरे होणार त्यावेळेस ते कॉल वगैरे करतील फॉरेस्टवाले. त्यानंतर इकडे शेवटचा कॉलम आहे आधार कार्ड नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे. या तिन्ही गोष्टी फिलअप केल्यावर त्यानंतर इकडे तुम्हाला नुकसानीचा प्रकार या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, ऊस, पीक आणि फळझाडे. जर का तुमचं या 3पैकी काही असेल आणि ऊस असेल तर ऊस, त्यानंतर फळझाड असेल तर फळझाडे, यापैकी नसेल तर या पीक या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. पीक या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी टाकायचं आहे मराठीमध्ये पिकाचे नाव, म्हणजे ज्या पिकाचं नुकसान झालं आहे ते पिकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी टाकणार आहे कापूस. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी मराठीमध्ये हे भरायचं आहे. त्यानंतर ह्या गोष्टी पूर्ण फिलअप केल्यावर आता समोरचं ऑप्शन आहे आपल्याला या ठिकाणी पुन्हा शेतकऱ्याचे नाव टाकायचं आहे डबल तुम्हाला मराठीमध्ये. उदाहरणार्थ कॉपी करायचं आणि खाली पेस्ट करायचं आहे. त्यानंतर इकडे टाकायचं आहे सिलेक्ट ॲट लास्ट 1. आता यातनी विंगमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. जर का तुमचं टेरिटोरियलमध्ये येत असेल तर तुमचा FD विंग्स निवडायचा आहे. जर का तुमची शेती फॉरेस्टच्या अंडरमध्ये येत असेल तर तुमचे खालचं ऑप्शन निवडायचं आहे वर्ल्ड वाईड विंग. तर या ठिकाणी मी पहिलं ऑप्शन निवडतो, कारण की माझं हे टेरिटोरियलमध्ये मोडते, त्यामुळे मी हे पहिलं ऑप्शन निवडणार आहे FD विंग. FD विंग निवडल्यावर इकडे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, तुम्ही कोण्या जिल्ह्यामध्ये बिलॉंग करता. या ठिकाणी जिल्हा निवडल्यावर त्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी तुमचं ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. रेंज कार्यालय, तुमचं रेंज कार्यालय जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी सर्वच तुमच्या तुम्ही जे तालुका निवडला असेल, जिल्हा निवडला असेल तेवढे सर्वच टेरिटोरियल ऑफिस या ठिकाणी तुम्हाला दिसतील. अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी निवडल्यावर यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचा. रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे.
त्यानंतर तुम्हाला इकडे ऑफिस निवडल्यावर तुमचं यातले गाव तुम्हाला कोणतं आहे ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी एक ध्यानात ठेवायचं, जर का तुमचं गाव वगैरे दिसत नसेल तर तुमचं तालुक्याचं ठिकाण तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे आपला तालुका निवडल्यावर, आपलं ऑफिस निवडल्यावर जर का तुमचं गावाचं ऑप्शन नसेल तर तुम्हाला तालुक्याचं ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इकडे तुमचं गावाचं जर का नाव नसेल तर तुम्ही तालुक्याचे ठिकाण टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्स टाका, रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर आता या ठिकाणी पाहता आहे की तालुक्याचे नाव टाकल्यावर या ठिकाणी गावाच्या नावामध्ये तुम्हाला काहीही टाकायचं नाही. गावाच्या नावामध्ये तुम्हाला हा कॉलम ब्लँक सोडून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा तुमचा पत्ता, तुमचा या घरचा पत्ता असेल, ॲड्रेस असेल, तो ॲड्रेस, संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे गावासहित. म्हणजे मुक्काम पोस्ट जे असेल ते, तालुका, जिल्हा वगैरे वगैरे. त्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं घटनेचे दिनांक. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरून आले त्या अगोदरल्या दिवसची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. म्हणजे तुमचं नुकसान कधी झालं तर ते तारीख या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या ज्या तारखेला नुकसान झालं असेल ते नुकसान या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी फक्त एकच ध्यानात ठेवायचं आहे की तारीख जे टाकायची आहे, तुम्ही आज जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मागच्या दिवसची तारीख टाकायची आहे कोणतीही पण. कारण की जर का तुम्ही आज फॉर्म भरून राहिले तर आजचीच तारीख टाकायची नाही, मागची तारीख टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकायचा आहे. हा जो कॅप्चर तुम्ही पाहता इकडे निळ्या अक्षरामध्ये, तो कॅप्चर टाकून या ठिकाणी तुम्हाला सध्या सबमिट करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी टाकायची तुमची बँक डिटेल. आता या ठिकाणी बँक डिटेल भरताना पहिला कॉलम आहे बँकेचे नाव आहे, दुसरा कॉलम आहे खातेधारकाचे नाव, म्हणजे बँक अकाउंटवर जे नाव असेल ते या ठिकाणी तुमची पेस्ट करून घ्यायचं आहे, ओदरचं नाव कॉपी करून. त्यानंतर इकडे टाकायचं आहे खाते क्रमांक, हा अचूक टाकायचा आहे, न चुकता पद्धतशीरपणे टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे IFSC कोड, जे बँकेचा IFSC कोड असेल तो IFSC कोड टाकायचा आहे. आता या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स काय आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपातनी एक पासबुक करायचं आहे अपलोड. पासबुक अपलोड केल्यावर PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे 1 MBच्या आतमध्ये. दुसरं ऑप्शन आहे आधार कार्ड. आधार कार्ड हे मागून पुढून दोन्ही साईडनं अपलोड करायचं आहे PDF स्वरूपातच. जर का तुमच्याकडे लंबा आधार कार्ड असेल तर तुम्ही PDF बनवून त्याचे टाकू शकता, आणि छोटं असेल तर मागून पुढून टाकायचं आहे. आता या ठिकाणी पाहता की जर का तुमचं क्षेत्र सामायिकमध्ये असेल तर या ठिकाणी पाहता की ना हरकत प्रमाणपत्र आहे, हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून आणि 100 रुपयाचा स्टॅम्प वगैरे घेऊन, म्हणजे या ठिकाणी जे पाहता तुम्ही शेवटल्या डॉक्युमेंटमध्ये चूज व्हॅलिड फाईलमध्ये NOCमध्ये, आणि जर का सामायिकमध्ये क्षेत्र नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आर्ट अपलोड करायचा आहे. आणि जर का सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प आणायचा आहे, त्याच्यावर त्यांच्या सह्या वगैरे घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे या फॉर्मसहित. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे, साधाच आहे, भरून घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. जर का क्षेत्र सामायिकमध्ये असेल तर, आणि नसेल तर मग त्या ठिकाणी आर्ट टाकायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पाहता की शेवटचा ऑप्शन आहे 7/12. तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स PDF स्वरूपातनी अपलोड करायचे आहेत. ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी भरल्यावर आणि अपलोड केल्यावर या ठिकाणी पाहता तुम्ही हिरव्या निळ्या अक्षरामध्ये दिसत आहे सबमिटचं ऑप्शन आहे हिरव्या अक्षरामध्ये, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मी संपूर्ण माहिती भरल्यावर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमची पावतीचं किंवा प्रिंटचं ऑप्शन येत आहे. या ठिकाणी पहा तुमचं नाव, डिटेल सर्व गोष्टी आलेल्या असून या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत ते या ठिकाणी क्लिक करून चेक करू शकता. त्यानंतर इकडे एक ऑप्शन आहे प्रिंटचं, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिंट पावती या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रिंट पावतीला या ठिकाणी क्लिक करून हे PDF तुम्हाला काढून घ्यायची आहे. हे PDF काढल्यावर संबंधित तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या फॉरेस्टचे जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत. आणि या ठिकाणी डॉक्युमेंट नेल्यावर ते या गोष्टीचा सर्व पंचनामा करतील, शेतीचं जे नुकसान पाहिलं ते पाहतील आणि तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. अशा प्रकारे आज आपण A to Z प्रोसेस पाहिलेली असून ऑनलाईन फॉर्म भरायची. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे.
या ठिकाणी प्रिंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे हे प्रिंट तुमच्या शो करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जर का तुम्हाला आपला फॉर्म ट्रॅक करायचा असेल, ट्रॅक म्हणजे कुठपर्यंत आहे, त्याचप्रमाणे स्टेटस वगैरे चेक करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे पुन्हा होम पेजवर. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे पब्लिक सर्व्हिसचा ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्यासमोर 3 ऑप्शन दिसतील, RTS फॉर्म, RTS ट्रॅकर, RTS अपील. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला 2-3 ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुम्हाला RTS ट्रॅकर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी तुम्ही जे फॉर्म भरला काय संबंधित ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जो तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळाला तो ॲप्लिकेशन नंबर टाकून ट्रॅक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्हाला हे करायचं काही काम नाही आहे एवढं मोठं, फक्त हा फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून तुम्हाला संबंधित ऑफिसला द्यायचं आहे आणि ऑफिसवाले त्याचा पंचनामा करून काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जर का त्यांना वाटत असेल की खरंच नुकसान झाले तर नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ असून व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये टाका आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.